नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे धामधूम आता सुरू झालेले असून इच्छुक नेते मंडळींनी आता मोर्चेबांधणीला जोरदार प्रारंभ केलेला आहे. आरक्षण काही दिवसातच जाहीर होत असताना आता संभाव्य इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील गावागावांमध्ये बैठका घेण्यावरती सुरू केलेल्या आहेत. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद बरड गटामध्ये युवा नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषदेचे सदस्य संतोष गावडे पाटील यांनी एक दिवसीय दौऱ्याचं आयोजन केलं होतं. आज संपूर्ण बरड जिल्हा परिषद गटातील गावागावामध्ये त्यांनी दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. बैठका घेतल्या आहेत आणि त्यामधून कार्यकर्त्याशी संवाद साधलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं आज आजच्या दिवसामध्ये किती गावांना भेटी दिल्या, त्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळाला. आज 14 गावांचा दौरा आयोजित केलेला आहे. आमचे नेते माननीय खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार आम्ही फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचं आमचे नियोजन झालेलं आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष असल्यामुळे मला युवा वर्ग तालुक्यामध्ये वाढवायचा आहे असं खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी मला आदेश दिल्यामुळे मी प्रथमतः बरड जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावाचा दौरा चालू केलेला आहे. आणि दौरा यासाठी केलेला आहे की आम्हाला शाखेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव असे आम्हाला बॉडी बनवायची आहे आणि त्याचं नियोजन आम्ही बरड गणातून आज चालू केलेलं आहे. असंच प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा दौरा आम्ही एवढ्या महिन्याभराच्या काळामध्ये पूर्ण करून जेवढे तालुक्यात गाव आहेत, गाव तिथं भाजपची युवा मोर्चाची शाखा आम्ही काढणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. लोकांचा कसा प्रतिसाद आहे, लोकांच्या मधून काय म्हणणं येतंय सध्या? काय नाही, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे किंवा खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना चांगलं काम केलं. आजही त्यांच्यावरती तालुक्यातील प्रत्येक गावातील लोकांचा विश्वास आहे की जर भविष्यामध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा भविष्यात तालुक्यामध्ये जर जिल्हा परिषद पंचायत समिती जर त्यांच्या हातात आली तर नक्कीच तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी लोकांतून चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी पूर्व मंडल अध्यक्ष पैलवान बजरंग नाना गावडे आहेत. काय सांगाल, आजपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. संपर्क ते समर्थन म्हणजे प्रत्येक गावगाव या ठिकाणी प्रत्येक लोकांशी आपण संपर्क केल्यानंतर लोक कुतुहलाने सांगत आहेत की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून मोठी मोठी तालुक्याच्या ठिकाणी कामं झालीत. त्यामुळे लोक इच्छा अशी की येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे आणि तालुका पंचायत समितीमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. दुसरी गोष्ट, तरुणांची या ठिकाणी गाव तिथं शाखा आपल्याला काढून त्याच्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न काय त्यांची ते विचारणा केली. कोणाचा काय प्रश्न असेल तरी सांगा, मग कोणाचा लाईटचा प्रश्न असेल, कोणाचा समजा डीपीचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न त्यांचे ऐकून घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम माजी खासदार सन्मान्य रणजित नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार व या ठिकाणी सचिन पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी करतो. धन्यवाद. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आहेत. काय सांगाल, आज जनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे जिल्हा परिषद बरड गटामध्ये आपण राबवले आहे. पहिल्यांदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या गाव तिथं शाखा आणि घर तिथं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या विंग भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात, ज्याच्यामध्ये फादर बॉडी आहे, युवा मोर्चा आहे, महिला आघाडी आहे, किसान मोर्चा आहे. या माध्यमातून तालुक्यामध्ये वेगवेगळ्या आघाड्या मोर्चांच्या शाखा असल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं रणजितदादांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पहिल्यांदा बरड जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा सुरू केला आणि त्याच्यामध्ये युवा मोर्चाच्या शाखा प्रत्येक गावामध्ये झाल्या पाहिजेत आणि युवकांचा राजकारणामधला सहभाग वाढला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांना राजकारणाची आवडीबरोबर सामाजिक आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ह्या भूमिकेतून आज आम्ही गावागावामध्ये दौरा केला. दौऱ्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद प्रत्येक गावागावामध्ये युवकांचा आज आम्हाला दिसून आला. खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये ज्यावेळेला सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर या तालुक्यातल्या जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडून, महायुतीकडून आणि आमदार सचिन पाटील यांच्याकडून आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते दोन्ही नेते आज खऱ्या अर्थानं चांगलं काम करतायत. आणि वाडी वस्तीवर रस्ते असतील, लाईटचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेती पाण्याचे प्रश्न असतील, ते आपण गेली 5 वर्ष झालं बघताय की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आमचा भारतीय जनता पक्षाचा गावगाड्यातला
कार्यकर्ता जो आज काम करतोय आणि त्यामुळेच आम्हाला आजच्या दौऱ्यामध्ये एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. यानंतर आगामी पुढच्या कालावधीमध्ये कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये नियोजन असणार? आता उद्या आम्ही हे 2-3 दिवसानंतर ह्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघावाईज तुम्हाला त्या पद्धतीचं निवेदन देऊ आणि प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये हा अशा पद्धतीचा दौरा होणार आहे. निवळ युवा मोर्चाचाच दौरा नाही, भविष्यामध्ये महिला मोर्चा असतील, किसान मोर्चा असेल, फादर बॉडीचे कार्यकर्ते आहेत. आम्हाला बूथ पासून हे संपर्क अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवायचंय. जसं आता नानांनी सांगितलं की आम्हाला संपर्क से समर्थन ही भूमिका घेऊनच आम्हाला लोकांच्या पर्यंत जायचं. लोकांचे प्रश्न आम्ही गावामध्ये जाऊन विचारतोय, तुमच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी आज दिवसभरामध्ये जे काही प्रश्न आम्हाला लोकांनी सांगितले त्या प्रश्नाची सोडवणूक आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून, आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून नक्की या माध्यमातून सोडवले जातील. आणि भविष्यामध्ये या तालुक्यातल्या सर्व सत्ता, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल आणि येणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिंकणार आणि तो जिंकण्यासाठीच हे संपर्क अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. आदरणीय नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून आम्ही आज गावागावामध्ये फिरतोय. नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वारू जोरात दौडू लागला असतानाच फलटण तालुक्यातही आता गावागावामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेवरून फलटण तालुक्यातील गावागावामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे माजी पूर्वमंडल अध्यक्ष पैलवान बजरंग गावडे, त्याचबरोबर राज्य परिषदेचे सदस्य संतोष गावडे पाटील यांनी आज संपूर्ण बरड जिल्हा परिषद गटाचा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बरड या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झालेली आहे. आपण पाहू शकता हे सर्व बरडचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळ्या विंगचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी बरड तालुका फलटण.